मंडळी. बुक रीडर्स टॉक्सच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहे पुस्तकांबद्दल गप्पा मारायला जर्मन भाषा तज्ज्ञ अनुवादक प्रसन्न हरणखेडकर. नाटक हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मराठी बरोबरच जर्मन भाषेतून नाटक करण्याचाही त्याला अनुभव आहे, हे विशेष नमूद करायला हवं. प्रसन्न, शो मध्ये तुझं स्वागत आहे. नमस्कार ललिता मॅडम. काय म्हणता, कशा आहात? नमस्कार. मी मस्त. तू? एकदम छान. सर्वप्रथम थँक्यू या उपक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल. मी या उपक्रमाचे तुमचे बरेचसे व्हिडिओज नेहमी रेग्युलरली बघत असतो आणि खूप छान उपक्रम आहे. कारण आता सध्या ही काळाची गरज आहे. दृकश्राव्य माध्यमातून आपण पुस्तकांचं महत्व पटवून देतोय. ही किती छान बरोबर. संकल्पना आहे. त्यामुळे खरंय. मला हा एकंदर तुमचा कॉन्सेप्टच फार आवडला. अरे धन्यवाद. मुख्य म्हणजे कितीतरी लोक वाचतात आणि खूप वाचतात आणि हो, बोलतात पण छान त्याच्याबद्दल. ही खूप हो, चांगली. हो, हो. आणि त्यामुळे म्हणजे हा. त्यांच्या अनुभवातनं आपणही शिकत असतो. आपल्यालाही बऱ्याच नवीन हम्म. गोष्टी कळतात. कुठलं बरोबर. पुस्तक वाचायला पाहिजे आपलं हे आपण आपल्या टू डू लिस्ट असते तशी बुक्सची जी लिस्ट असते त्याच्यात आपण ऍड करून हो, ठेवू शकतो. अगदी बरोबर आहे. आपण वाचनाबद्दल बोलतोच आहोत, तर तुझी वाचनाची आवड कशी सुरू झाली ते सांग ना आम्हाला. अ, अ, मी आधीचं माझं जे सगळं शालेय शिक्षण आहे, माझा जन्म हम्म. मूळचा मुंबईचा, विलेपार्ले. बर. आणि वा. पार्ले टिळक सारखी शाळा, त्यामुळे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर शाळेतनं तर तो एक वाचनाचा संस्कार होतोच. पण सगळ्यात हम्म. महत्वाची गोष्ट म्हणजे घरचं वातावरण. हम्म. माझी आई स्वतः मराठी साहित्यात एम.ए. आहे. माझे वडील हम्म. आम्ही मुंबईला राहत असताना माझे वडील हम्म. प्रायोगिक रंगभूमीवर काम करायचे, त्यांच्या ऑफिसच्या थ्रू बर. वगैरे. सो त्यामुळे घरात एकंदर भाषेचं वातावरण होतं. हम्म. आणि हम्म. एक सगळ्यात चांगली ही गोष्ट की आत्ता जेवढा हम्म. समाज माध्यमांचा वापर होतो किंवा मोबाईल या सगळ्या गोष्टी हो. आपल्या लहानपणी नव्हत्या कधी. त्यामुळे नाही, बरोबर. रात्री जेवण झालं की आई बाबा हम्म. दोघेही वाचायला बसायचे आणि मलाही काहीतरी वाचलंच पाहिजे हे कंपल्शन असायचं. त्यामुळे त्याच्यातनं वाचनाची आवड निर्माण झाली. किंवा हम्म. अजून एक सांगता येईल की आधीच्या काळी काहीही एखादं गिफ्ट कोणाला द्यायचं असलं, तर जनरली हम्म. पुस्तकं दिली जायची. म्हणजे मला हो. आठवतं, की माझे आजोबा आहेत, त्यांनी बाकीच्या गिफ्ट्स बरोबर मला मुंजीत पुस्तकं दिली होती. तर त्यामुळे बरोबर. ती वाचनाची आवड ऑटोमॅटिकली डेव्हलप होते. आणि ही खरंच चांगली करेक्ट. गोष्ट आहे. म्हणजे आजकाल आपण विचार हा. करतो, की काय गिफ्ट द्यायला पाहिजे? त्यापेक्षा हो. पटकन डोक्यात आलं पाहिजे, की आपण या व्यक्तीला कुठलं पुस्तक दिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे पण आजकाल असं होतं ना, की जनरली लोकांची वाचनाची एवढी आवडच नसते आणि किंवा आपल्याला लोकांना माहिती असं नसतं वाचतायत की हां, नाही हां. हेही म्हणजे माहिती ॲक्चुअली नसतं. हम्म. असं बघायला आलं, की आपल्याला असं वाटतं, नाही ही व्यक्ती एवढं वाचत नसेलच कदाचित. त्यामुळे आपण चक्क पुस्तकं देण्याचंही टाळतो. हो. पण मला वाटतं ती खरं एक चांगली संकल्पना आहे, की कोणाला हम्म. जर काही गिफ्ट म्हणून द्यायचं असेल, तर जरूर पुस्तक हम्म. द्यावं. जेणेकरून द्यावं. बरोबर. त्या म्हणजे हम्म. ती व्यक्ती जर वाचत असेल, तर त्याला हा. आवडेलच. आणि ती हा. व्यक्ती वाचत नसेल, तर त्याला हा संदेश पोहोचेल, की बाबा वाच. मग कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात तुला वाचायला? अ, असं फारसं कॅटेगरायझेशन नाही. पण तरी हम्म. मला ललित वाचायला आवडतं. अ, हम्म. ललित लेख किंवा कथा ज्या असतील अ, हम्म. छोट्या, त्या आवडतात आणि व्यक्तिचित्रणं आवडतात. जशी पुलंची हम्म. व्यक्तिचित्रणं आहेत. हम्म. ती वाचायला फार आवडतात. अ, पण आजकाल जास्ती करून ललित लेख जे आहेत, मी नुकतंच हम्म. काही दिवसांपूर्वी महेश एलकुंच सरांचं मौन राग वाचलं आणि हो. बर. ते एकदा वाचून झालं, मग पुन्हा त्याच्यावर विचार करून पुन्हा वाचलं 2-3दा आणि ते फार जास्ती अपील झालं हो. पुस्तक. हो. मग तुझ्या आयुष्यात पुस्तकं कोणती भूमिका बजावतात? म्हणजे करमणूक, प्रेरणा किंवा विश्रांती स्थान असं? अ, खरं सांगायचं झालं तर दे आर माय बेस्ट फ्रेंड्स. ओ. ओके. नाईस. कारण कारण म्हणजे मित्र मला फार नाहीयेत, मैत्रिणी भरपूर आहेत.
कारण आपलं फील्ड ओके. असं आहे की हो. आता तुम्ही सुद्धा ट्रान्सलेशन फील्डमध्ये आहात, जर्मन लँग्वेजच्या फील्डमध्ये आहात. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की इट्स अ विमेन डॉमिनेटेड फील्ड. यू आर त्यामुळे राइट. म्हणून येस. म्हटलं त्यामुळे म्हटलं की मैत्रिणी भरपूर आहेत, मित्र थोडे कमी आहेत. मग ती मित्रांची कमतरता पुस्तकं भरून काढतात असं वाटतं मला. तसंही मला पुस्तकं वाचायला जास्ती आवडतात. उगाच टाइमपास करत भटकत बसण्यापेक्षा. आणि आता आपण भाषेच्या क्षेत्रात काम करतोय, त्यामुळे बरेचदा असं होतं, की पुस्तक वाचल्यामुळे आपल्याला कळतं, की आपलीच भाषा कशी दुरुस्त करायची आहे. म्हणजे आपण मराठी बोलतो. आता आता तर आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी सुद्धा मोठी आहे, की आपण आपली वाढली आहे. भाषा हो. कशी वापरली पाहिजे आणि आपल्या भाषेचं महत्त्व कसं इतरांनाही पटवून दिलं पाहिजे. ही जबाबदारी मोठी आहे आपली. पण पुस्तकं बरोबर. मला नेहमी असं वाटतं, की आपण जर वाचत राहिलो, तर हं, आपल्याला हं. नंतर जर कोणाला एखादी भाषा शिकवायची असेल, मग ती परकीय हं. भाषा असेल किंवा मराठीच असेल, तर काय शिकवायला पाहिजे, कसं शिकवायला पाहिजे हे चांगलं कळतं. बरोबर. तुझं असं होतं का, की पुस्तकं पुन्हा-पुन्हा वाचली जातात, हो, की जसं रिव्हिजिट म्हणतो आपण? हो. रादर एकतर मी जनरली असं करतो, की वर्षातले 12 महिने शक्य नाही झालं, तरी हं. दर 2 महिन्यांनी एक नवीन पुस्तक विकत घ्यायचंच घ्यायचं. बरं. तर हं. त्यामुळे वाह! वर्षाची 6 पुस्तकं तर विकत घेतलेलीच असतात. पण मी पुन्हा-पुन्हा पुस्तकं वाचतो हं. आणि तो जो पुनःप्रत्ययाचा आनंद आहे, तो खूप वेगळा असतो. कारण आपण हं. पहिल्यांदा जेव्हा पुस्तक वाचतो, त्यावेळेला हं. अ, आपण जर्मनमध्ये वर्ब वापरतो ना, Durchblättern हं. तसं हो, नुसतं हो. चाळल्या जातं ते. आणि मग नंतर दुसऱ्या वेळेला आपल्याला त्या चाळण्यात थोडीशी एक कल्पना येते आणि मग आपण हं. थोडंसं सखोल वाचन करतो. मग हं. दुसऱ्या वाचनात आपल्याला कळतं, की हं. थोडं सखोल वाचन केल्यावरती, की काय लिहिलेलं आहे. किंवा एखादी हां. कथा असेल, तर ती कुठल्या अनुषंगाने लिहिलेली आहे. त्या मागच्या बरोबर. गोष्टी सगळ्या कळतात. मग तिसऱ्या वेळेला हं. आपण जर पुन्हा वाचलं, की कळतं, की अरे मागच्या वेळेला आपण हे वाचलं होतं, पण आता आपल्याला हे जास्ती आवडतंय, अपील होतंय. सो हो, हो. खूपदा असं होतं आणि माझ्याकडे जितक्या बॅग्स आहेत, मी ऑफिसमध्ये घेऊन हं. जातो. कधी ही बॅग, कधी ती बॅग किंवा कुठेही इतर ठिकाणी घेऊन जातो. अ, हं. कधी कोणाबरोबर जर हॉस्पिटलमध्ये जायचं असेल, तर तिथे बॅग असते एखादी. त्या प्रत्येक हं. बॅगमध्ये एक-एक पुस्तक नक्की असतं. अरे वाह! बरं. छान आहे ही आणि कल्पना. आता आणि असं होतं ना, की इतर वेळेला सुद्धा गाणी वगैरे हं. बऱ्याच ऐकली जातात. पण हं. वाचन होत नाही. आता तर मी नाही. ऑफिसला मेट्रोनी जातो. त्यामुळे मला हं. सकाळचा 1 तास आणि संध्याकाळचा 1.5 तास असा मोठा भरपूर वेळ मिळतो. वाह! तो वाचनामध्ये युटिलाइज करता येतो, वापरता येतो. आणि हं. नुसतंच वाचन नाही, ते वाचन केल्यावर हां. संध्याकाळच्या वेळेला सकाळी वाचलं त्याचं थोडंसं चिंतन, मनन करता येतं. हो, हो. ओके. हो. कारण आपल्याला नवीन सापडत असतं, काही ना हो, काहीतरी. हो. अगदीच. किंवा आपल्याला जे कळलेलं असतं ते चुकीचं आहे हे सुद्धा कळतं. पुन्हा एकदा हो, हो. वाचलं की. अगदीच. अ, होऊ शकतं. बरेचदा तर असं हं. होतं म्हणजे आता हं. आज मी गुलजारांविषयी बोलणार आहे, त्यांच्या पुस्तकाविषयी बोलणार आहे. वाह! साहेबांच्या हं. बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात, मी त्यांच्या कथा जर असल्या, तर त्या अनुवादित कथा वाचतो. पण त्यांच्या कविता बरं. ज्या असल्या, त्या हं. हिंदुस्थानीमध्ये ज्या लिहिलेल्या असतात, हो. त्याच वाचतो. मग हं. त्यावेळेला असं होतं, की अरे आपल्याला याचा अर्थ असा लागला होता, पण हा असा नाहीये, हे असं म्हणायचंय. हो, हो. बरं. हं. त्यामुळे ते पुनःप्रत्ययाचा जो आनंद असतो, तो असा मिळतो. बरोबर. आणि असंही होतं का तुझं कधी-कधी, की एखादं पुस्तक सुरू केलंय आणि ते म्हणजे पूर्ण नाही वाचू शकत आपण, अर्ध सोडून दिलंय? असं फार क्वचित होतं. कारण हं. पुस्तकांच्या बाबतीत तरी एकदा हातात घेतल्यावर ते पूर्ण झाल्याशिवाय नाही ठेवत. त्यामुळे असं ओके. हं. फार क्वचित होतं. अ, हं. हं. एकच पुस्तक मागे, पण ते नंतर मी पुन्हा पूर्ण केलं. माझी हां. जन्मठेप घेतलं होतं वाचायला. पण हो, ते हो. बऱ्यापैकी मोठं जाडजूड पुस्तक आहे. हो. तर हं. त्यामुळे ते सुरुवात केली, मग नंतर काही कारणांनी झालं नाही. मग हं. थांबवलं मी. पण मग नंतर पुन्हा हं. वेळ मिळाल्यावर पूर्ण आतापासून इथपर्यंत वाचून काढलं. हं. खरंय कारण वाचताना ताण आपल्याला पण येतो. कारण लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा ते हं. त्याचा अनुभव असतो तो. पण जेव्हा आपण वाचक म्हणून वाचतो,
तेव्हा आपण त्या लेखकाच्या जागी जातो आणि मग त्या सगळ्या गोष्टी वाचतो. सो नॅचरली तो आपलाही अनुभव असतो. आणि तुम्ही म्हणालात तसं की माझी जन्मठेप सारखं पुस्तक वाचताना आपल्याला सुद्धा खूप त्रास होतो. हो. नाझी भस्मासुराचा उदय असं होता. आपण तर हे सगळ्या बापरे. गोष्टी जेव्हा जर्मन भाषा शिकलो, तुम्ही, मी, हो. आपण जेव्हा ग्योथे इन्स्टिट्यूट मधनं शिकलो, तेव्हा आपल्याला लांडस्कुंड नावाचा प्रकार होता, की भाषा हो. फक्त भाषा हा. म्हणून नाही, तर इतिहास, भूगोल या सगळ्या गोष्टींचा भाषेवरती कसा प्रभाव पडतोय, हे आपण शिकलोय. आणि हा. वर्ल्ड वॉर वगैरे या गोष्टी आपल्याला भाषा शिकत असतानाच कळत गेल्या. पण त्या विषयावरचं बरोबर. पुस्तक वाचताना तुम्ही म्हणता तसं ते बऱ्याचदा स्ट्रेसफुल होतं. कारण आपल्याला बऱ्याच हो. गोष्टी माहिती असतात इतर सुद्धा. तर तू कोणत्या कोणत्या भाषेत वाचतोस पुस्तकं? जनरली मराठीच. कारण बर. म्हणजे अनुवादित असली तरी मराठीतनंच अनुवाद केलेली. कारण ते जरा सोपं वाटतं मला वाचायला. धव काका जेव्हा होते आणि हो. ते जेव्हा आपल्यासाठी सगळे नाटकं वगैरे लिहायची, मी त्यांच्या ट्रूप बरोबर काम करत होतो. त्यावेळेला ते मला म्हणायचे, "अरे, जर्मनमध्ये डायरेक्ट वाचून बघ ना." मग मी म्हणायचो, "तुम्ही वाचा आणि मला सांगा ना." पण जनरली जर्मनमध्ये पण वाचायला आवडतं. पण मग ते हो. लक्ष थोडं विचलित होतं. ते भाषेकडे जास्ती लक्ष होतं आणि मग तो वाचनाचा आनंद ग्रॅमॅटिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघणं किंवा ही वाक्यरचना कशी केलीये ते बघणं, याच्याकडे जास्ती जातो. आणि मग वाचन हो. थोडं बाजूला राहतं आणि अरे, काय भारी वाक्य बनवलंय किंवा पहिला पॅसिव्ह व्हॉईस असंही बनवू शकता येतं का? असं होतं. आणि मग मराठीत वाचलं की कसं आपण एखादं ज्यूस डायरेक्ट पीत असलो, तर त्याचा डायरेक्ट आनंद मिळतो. मग तो स्ट्रॉ घालून प्यायला, की पहिले ते स्ट्रॉ मधनं ओढणं ही एक क्रिया आणि मग ते पिणं. असं थोडंसं माझं नेहमी विचार करण्याची पद्धत असते. त्यामुळे मी आपला म्हणतो मराठीत अनुवाद असेल तर मी वाचतो. पण तुम्हाला हा. मगाशी म्हटलं तसं, की हम्म. स्पेसिफिकली गुलजार साहेबांच्या ज्या कविता आहेत, कारण हम्म. कवितेसारखी गोष्ट खूप छान प्रकारे फुलवलेली असते. त्या थॉट्स हम्म. त्या भाषेत ज्या असतात, त्या हो. अनुवाद करणारा एखादा उत्तम अनुवादक करतोही. पण हम्म. त्याच्यात ती गंमत कधी-कधी मिसिंग होते. हम्म. मग पण त्या म्हणून मग मग ते ओरिजिनल भाषेत वाचतो. पण बाकी पुस्तकं ही मराठीतच वाचतो. अनुवादित. हा. हां. बरोबर. म्हणजे जी ओके. ओरिजिनल आहे मराठी हा. ती ओरिजिनल. अदरवाईज अनुवादित जी आहे ती मराठी अनुवादित. आणि फॉर्च्युनेटली अनुवाद. म्हणजे मी बाकीचे अजून कधी दुसऱ्या भाषेतला अनुवाद वाचले नाहीयेत. म्हणजे हिंदीमध्ये म्हणा किंवा अ, अजून कुठल्या भाषेत म्हणा. पण आपल्या मराठीत अनुवादित केलेली पुस्तकं खरंच छान असतात. हो. आपल्याकडे ओके. खूप छान अनुवादक आहेत. हो. बरोबर आहे. त्यामुळे तो वाचनाचा आनंद तू घेऊ शकतोस हो, अनुवादकांमुळे. हो, आज कोणत्या पुस्तकाबद्दल तू बोलणार आहेस? तू लेखकाचं नाव तर सांगितलंयस. हो. मी आज गुलजार साहेबांच्या रावी पार हो. या ओके. पुस्तकाबद्दल बोलणार आहे. आणि मस्त. फक्त या पुस्तकाबद्दलच नाही, थोडंसं गुलजार साहेबांच्या लेखनावरही बोलायचा प्रयत्न करीन. आपली काही तेवढी योग्यता नाही, नक्कीच. की त्यांच्याविषयी आपण काही बोलू शकू. पण तरी माझे एक आवडते लेखक म्हणून बोलण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यांना माहिती आहे, की गुलजार साहेबांचं खरं नाव गुलजार नाही. त्यांचं खरं नाव आहे हम्म. संपूर्ण सिंग कालरा. सो बर. ते स्वतः शीख आहेत बाय बर्थ. हम्म. आणि 18 ऑगस्ट 1936 साली त्यांचा जन्म झाला. हम्म. अ, त्या काळच्या अखंड भारतामध्ये. आत्ता त्यांचं गाव आहे पाकिस्तानात. झेलम डिस्ट्रिक्टमध्ये सीना नावाचं एक छोटंसं गाव. आणि ओके. 1947 साली जेव्हा फाळणी झाली, त्यावेळेला हम्म. जी लाखो लोकं, लाखो कुटुंबीय, शीख कुटुंबीय अ, भारतात आले. त्यांच्याबरोबर गुलजारांचं कुटुंबही इथे आलं. हो. पण फाळणी या विषयाचा किंवा या एकंदर घटनेचा गुलजार साहेबांवर फार डीप परिणाम झालेला आहे. आणि हम्म. नॅचरल म्हणजे तो होणं खूप स्वाभाविक आहे. आपल्याला हम्म. कधी-कधी इथे महाराष्ट्रात किंवा मुंबईत किंवा पुण्यात किंवा एकंदरच आपल्या या सगळ्या भागामध्ये बसलेलं असताना आपल्याला कधी विचार येऊ शकतो, की या माणसाला अ, एवढं पाकिस्तानचं प्रेम का आहे? पण ते पाकिस्तानचं हम्म. प्रेम नाहीये. ते ॲक्चुअली त्यांच्या गावाचं प्रेम आहे.
आता बरोबर. अनफॉर्च्युनेटली ती जागा पाकिस्तानात आहे, त्यामुळे त्याला काही करू शकत नाही. पण हो. त्याविषयी आणि असं आहे ना, की फाळणीचा जो काही त्रास होता, तो पंजाब हं. या प्रांताने सगळ्यात जास्ती भोगलाय. हं. खूप हं. मोठा प्रांतचा तुकडा पाकिस्तानात गेला, पंजाबचा. हो. आणि त्याच्यात हो. हे झेलम डिस्ट्रिक्ट दिना गाव पण हं. तिकडे गेलं. आणि हं. फाळणीचे त्यामुळे बरेचसे संदर्भ किंवा म्हणजे हं. अगदी मोठे संदर्भ असले तरी ते किंवा अगदी छोटे-मोठे वाक्या-वाक्यातनं येणारे संदर्भ, हे सुद्धा हं. त्यांच्या लेखनातनं खूप जाणवतात. हं. लोकांना जनरली गुलजार साहेबांचं लिखाण खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं. पण तेच म्हणजे जर तुम्ही अ, त्यांचं लेखन वाचलं आणि हं. त्याचबरोबर त्याची पूर्वपीठिका काय आहे किंवा त्याच्या हं. मागचा रेफरन्स काय आहे, हा जर जाणून घेतला, तर तुम्हाला हं. समजायला थोडं सोपं जाऊ शकतं. बरोबर. लोकांना वाटतं ते फार शब्दबंबाळ लिहितात किंवा खूप हं. शब्दबंबाळ उर्दूत लिहितात. तर हं. तसं नाहीये. म्हणजे मी आता आपण हं. कुठल्याही 2 मोठ्या व्यक्तींची कंपॅरिझन करू शकत नाही. पण हं. जेव्हा दिलीप कुमार ॲक्टिंग करायचे आणि ते बोलायचे, हां. ती फार हं. अशी शब्दबंबाळ उर्दू असायची. हो. साहेबजी बोलतात ती हिंदुस्थानी आहे, रेखता हं. उर्दू हं. सारखी किंवा हिंदी-उर्दूचं हां. मिश्रण ज्याला म्हणता येईल असं. ओके. आणि हं. ती थोडी समजायला सोपी आहे. अर्थात आता ते हं. लिहितात सगळ्या गोष्टी उर्दूमध्ये. हे उर्दू हं. स्क्रिप्ट सांगता येणार नाही आपल्याला. त्या हं. स्क्रिप्टला म्हणतात नस्तलिक. बरं. सो हां. त्याच्यामध्ये ते लिहितात. कारण ते सोपं जातं. हं. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की आपल्याला हां. मराठी वाचन सोपं जातं. तसं हो. त्यांचा थॉट प्रोसेस त्या हं. भाषेत सुरू होतो. त्यामुळे त्यांचं लिखाण करेक्ट. सगळं त्या भाषेत आहे. आणि हं. हं. एकदा जर तुम्हाला त्यांचे रेफरन्सेस कळले, तर इट बिकम्स हं. व्हेरी ईझी फॉर यू टू अंडरस्टँड व्हॉट ही वॉन्ट्स टू से, राइट. ही वॉन्ट्स टू कन्वे. हं. 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 रावी पार मला पुस्तक यासाठी आवडलं, की हे त्यांचं पहिलं हं. पुस्तक होतं, जे हं. मराठीत ट्रान्सलेट झालं हो. बरं. बरं. 2001 मध्ये. आणि ते हं. केलं मेहता पब्लिशिंग हाऊसनी. आणि ओके. विजय पाडळकर आणि मोहन वेल्हाळ या हं. दोघांनी त्याचा अनुवाद केला. छोट्या हं. शॉर्ट स्टोरीज आहेत. हं. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पुस्तक तसं लहान आहे. पण बरं. या हं. छोट्या पुस्तकामध्ये 27 छोट्या-छोट्या स्टोरीज आहेत. ओह! बरं. बरं, आणि बरं. काही स्टोरीज मला हं. त्याच्यातल्या फार आवडल्या. हं. जशी एक भय नावाची कथा आहे. ओके. अगदी हां. सुरुवातीची कथा आहे ती, की हं. अ, मुळात गुलजार जेव्हा लिहितात, कथा लिहितात हं. प्रामुख्याने, हं. त्यावेळेला हं. ते मानवी नात्यांचा जो काही एकमेकांशी संघर्ष असतो किंवा हं. एकमेकांना पूरक वागणूक असते, याच्यावर ते खूप छान हं. प्रकाश टाकतात. ओके. त्यामुळे हां. त्यांच्या कथा वाचताना ते प्रामुख्याने जाणवत असतं, की ही इज हं. टॉकिंग अबाउट द रिलेशन्स. त्याला त्यांनी एक खूप ओके. छान शब्द दिलाय मरासीम. म्हणजे वाह! हं. रिलेशन्स, एकमेकांचे हं. असलेले भावबंध. सो ते हं. खूप छान उलगडून दाखवतात. मग ते स्वतःचे बरं. स्वतःशी असलेले सुद्धा असतात. आता भय या बरं. कथेमध्ये अ, हं. त्याचा सगळा जो त्याची जी सगळी पार्श्वभूमी आहे ती मुंबईच्या दंगलीची आहे. हं. आणि ओके. त्यामुळे हं. माणूस समोरच्या व्यक्तीवर कसा विश्वास ठेवू शकत नाही, हं. हे त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि तसं असताना सुद्धा कधीतरी एखाद वेळेला त्याला वाटतं, की आपण ठेवावा का? हा आपल्यातलाच तर नसेल माणूस. हं. आणि हं. मग त्याच्या हातून काहीतरी चुकीचं घडतं आणि मग त्याच्या लक्षात येतं, ओह! हा तर माझ्याच हं. जातीचा, माझ्याच धर्माचा होता. हो, सो हो. असे अ, खूप छान गोष्टी आहेत. ज्या हं. कथेवरनं याला रावी पार पुस्तकाला नाव दिलंय, ती रावी पार हं. कथा सुद्धा अप्रतिम आहे. त्याला बरं, पुन्हा बरं. फाळणीची पार्श्वभूमी आहे. ओके. हां. आणि असंच जसं भय कथेमध्ये शेवटी एक ट्विस्ट आहे. तसा त्या रावी हो. पारमध्ये शेवटी एक ट्विस्ट आहे. आणि अरे कदाचित वाह! हां. कदाचित म्हणून या पुस्तकाला त्यांनी रावी पार हे नाव दिलं असेल. एकतर हं. पुन्हा हं. संदर्भ त्यांच्या जन्मभूमीचा आणि फाळणीचा.
हो. त्यामुळे ती एक मला फार आवडते याच्यातली कथा. हं, आणि हं. मायकेल एंजेलो आणि बिमलदा या सुद्धा त्या 2 बरं. कथा अतिशय उत्तम आहेत. तुम्हाला हं. माहिती असेल की गुलजार जेव्हा मुंबईत आले, तेव्हा ही वॉज हं, हं. वर्किंग ॲज अ कार मेकॅनिक. आणि ओके. बरं. हां. आणि कधीतरी गाणं लिहायचे, लिहून बघायचे, हं, शेरो-शायरी हं, करायचे. पण मग एकदा त्यांना संधी मिळाली आणि मग त्यांनी हं. बिमलदांसाठी म्हणून गाणं लिहिलं. बरं. आणि द फर्स्ट सॉन्ग व्हिच बरं. ही रोट वॉज मोरा गोरा अंग लैले. ओह! हं, हं. आणि नंतरही कायमस्वरूपी बिमलदांना ते आपल्या गुरूंच्या चरणी मानतात. कारण ते आणि ऋषिकेश मुखर्जी हे दोघेही बिमलदांबरोबर काम करायचे. सो बिमलदांचं एक हं. व्यक्तिचित्रण त्यांनी जे केलं आहे, ते अप्रतिम आहे. अ, ही जी बिमलदांविषयीची स्टोरी आहे, ही त्यांनी बिमलदांच्या शेवटच्या 2 वर्ष, 2.5 वर्षाच्या हं, हं. कालखंडात ते बिमलदा उभे केलेले आहेत. हो, हो. बरं, तेव्हा बरं. त्यांना बरं. घशाचा कॅन्सर झाला होता बिमलदांना. हं. आणि ही वॉज ऑन हिज डेथ बेड. पण हो. एक पिक्चर त्यांना करायचा होता आणि त्याविषयीची असलेली त्यांची तळमळ आणि त्याच्यातनं हं, हं. उलगडलेले बिमलदा हे अतिशय वाह! हो. अप्रतिम वर्णन त्यांनी केलेलं आहे. हं. सो त्यामुळे हो. मला हे पुस्तक फार आवडतं, रावी पार. हं. अ, हं. तसंच मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की हं. रावी पारविषयी हं. बोलता बोलताच मी थोडंसं अ, गुलजारांच्या लिखाणाविषयी पण बोलू इच्छितो, की बरं. हो, नक्कीच. सांग ना. त्यांच्या ज्या हं, पोएम्स हं. आहेत किंवा कविता म्हणू आपण त्यांना. हं, हं. नज्म हा जो त्यांचा शब्द आहे. तर हो. त्या ज्या आहेत हं. काही दिवसांपूर्वीच आपल्या ग्रुपवरती बरंच डिस्कशन होत होतं, वेगवेगळ्या हं, हं. भाषेतल्या अलंकारांविषयी. हो, हो. तर राइट. त्याच्यातले जे रूपक, उत्प्रेक्षा आणि चेतना गुणोक्ती अलंकार हे जे 3 हं. मुख्य अलंकार असतात, गुलजार हं. ह्या अलंकारांचं खूप जास्ती वापर त्यांच्या कवितांमध्ये करत असतात. आता मी तुम्हाला बरं. 1-2 त्याचे एक्झाम्पल देऊ इच्छितो. हां, सांग ना. एक त्यांची नज्म आहे, हां. मेरे साथ बैठकर. हं. त्याच्यात ते म्हणतात, मेरे साथ बैठकर ये नज्म रोज शाम को शराब पीती है. हं, हं. मेरे साथ बैठकर ये नज्म रोज शाम को शराब पीती है. मैं तो सिर्फ 1-2 ही जाम उतार लेता हूँ. ये नज्म रात देर तक सुराही को गले से लगा के बैठी रहती है. इसको तो कभी चढ़ी नहीं, मगर मुझको नज्म कितने रोज तक उतरती ही नहीं. हां. सो किती छान आहे ना? हो. चेतनागुणोक्ती अलंकार. म्हणजे हां. एखादी गोष्ट जी हां. निर्जीव आहे, त्याला हं. सजीव म्हणून ट्रीट करणं. हा हं. जो काही प्रकार आहे, ते फार उत्तम प्रकारे हाताळतात त्यांच्या ह्याच्यात. अगदी किंवा बरोबर. त्रिवेणी नावाचा हं. त्यांचा एक प्रकार आहे, जो अ, हं. जॅपनीज हायकूवर बेतलेला आहे, असं बरेच जण म्हणतात. पण बरं. बरं. त्रिवेणी हा इनिशिएट गुलजार साहेबांनीच केला. आणि अच्छा. आपल्याकडे ओके. शांता शेळकेबाईंनी म्हणजे गुलजारांच्या त्रिवेणी ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला होता. त्रिवेणी हा बेसिकली इट्स अ पोएम, इट्स अ फॉर्म ऑफ पोएम, नॉट एक्झॅक्टली पोएम. हं, हं. हं. शेरचाच प्रकार. एका शेरमध्ये 2 मिसरे असतात. ह्याच्यात एक हं. तिसराही असतो. अच्छा. म्हणून आणि त्रिवेणी. हं. हां, त्रिवेणीमध्ये हां, आणि हां. 2 हां. शेर जे असतात, ते त्या स्वतःमध्ये परिपूर्ण असतात. पण जेव्हा हं. तिसराही जरा ह्याच्यात येतो, त्यावेळेला एक वेगळाच विचार फॉर्म होतो. हं. ज्याला आपण जर्मनमध्ये वेंडरपुंक्ट म्हणतो ना, शेवटी येणारा ट्विस्ट. हं. सो हं. पहिल्या 2 लाईनमध्ये जो एक अर्थ प्राप्त होतो, त्यापेक्षा हं. तिसरा एक वेगळाच अर्थ त्या त्रिवेणीला प्राप्त हं. होतो. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो म्हणजे कळेल. हां, सांग ना. हो. एक त्यांची त्रिवेणी आहे. हं, हं. जुल्फ में यूं चमक रही है बूंद, हं, हं. जुल्फ में यूं चमक रही है बूंद, जैसे बेरी में तन्हा एक जुगनू. हं. आपल्याला वाटतं, की वाह! काय छान रोमॅन्टिक आहे. आता तिसरी ओळ जी आहे ती ऐका. जुल्फ में हां. यूं चमक रही है बूंद, जैसे बेरी में तन्हा एक जुगनू, क्या बुरा है जो छत टपकती है?
सो बापरे. तिसरी ओळ एकदमच आल्यानंतर वेगळं. पूर्ण पिक्चरच हं. बदलतं. किंवा माँ ने जिस हां. चांद सी दुल्हन की दुआ दी थी मुझे, हं, माँ हं. ने जिस चांद सी दुल्हन की दुआ दी थी मुझे, आज की रात वो फुटपाथ से देखा मैंने, हं. रात भर रोटी नजर आया है वो चांद मुझे. ओह! सो आता ह्या बापरे! तिन्ही गोष्टी उत्प्रेक्षा अलंकार दाखवतात. हां. पण एकदम एक तिसरा मिसरा जेव्हा येतो, तेव्हा इट गिव्हज अ डिफरंट वेंडर पॉइंट, एक ट्विस्ट, एक ट्विस्ट. टर्निंग पॉइंट. आणि हा म्हणजे मला आपली विचार करायची पद्धत बदलून टाकतो एकदम. हां. किंवा काही-काही वेळेला एकदम असं हं. ऑस्टक होणं म्हणतो ना आपण, तसं होतं, की हं. अरे, हं. हे असंही असू शकतं. आणि मग पुन्हा आपण ते पुन्हा एकदा वाचतो आणि मग हं. आपल्याला मनोमन दाद द्यावीशी वाटते, की भाई वाह क्या लिखा है. कुछ मेरे यार थे, रहते थे मेरे हं. साथ हमेशा. कुछ मेरे यार थे, रहते थे मेरे साथ हमेशा. कोई साथ आया था, उन्हें ले गया, फिर नहीं लौटे. शेल्फ से निकली की जगह खाली पडी है. हो. सुरुवातीला जसं मी म्हटलं, की आय कन्सिडर बुक्स ॲज माय फ्रेंड्स. सो त्याच्यासाठी ह्या राइट. सर्वांनी परफेक्ट त्रिवेणी दिली. खूप सो छान आणि तू अमेझिंग. वाचलंस पण खूप छान. धन्यवाद. प्रसन्न तू त्यांच्या कवितांचा अनुवाद पण केलायस ना? हिंदीतनं मराठीत मला वाटतं का हिंदीतनं जर्मनमध्ये पण? हिंदीतनं जर्मनमध्ये करायचा प्रयत्न केलाय. फारसं हं. मलाच ते फारसं आवडला नाही. त्यामुळे अच्छा. हां. तो मी पूर्णत्वास तो नेलं नाही विषय ती नको. गोष्ट. पण बरं. हिंदीतनं मराठीत करायचा प्रयत्न केलाय. बऱ्याचशा कविता हां. त्यांच्या फ्री वर्स किंवा मुक्तछंदात असतात. अ, ओके. बरीचशी हां. गाणी सुद्धा त्यांची मुक्तछंदात असतात आणि हं. ते ग्रेट कंपोजर्सच ती गाणी कंपोज करू जाणे. अ, खरंय. पण अशा काही कवितांचा मी करण्याचा प्रयत्न केला आहे हिंदीतनं हं. किंवा हिंदुस्थानीतनं मराठीमध्ये. तर त्यातली वाचून दाखव ना काही. चालेल. एक कविता आहे त्यांची, आला म्हणून. ओके. तर मी पहिले त्यांची कविता वाचतो आणि मग त्याचा हं. मी एक मुक्तछंदात प्रयत्न केलाय मराठीत ट्रान्सलेट करायचा. बरं. अ, मूळ कविता अशी आहे, हं. रात भर सर्द हवा चलती रही, रात भर हमने आलाव तापा, मैंने माजी से कई खुश्क सी शाखें काटी, तुमने भी गुजरे हुए लम्हों के पत्ते तोड़े, हं. मैंने जेबों से निकली सभी सूखी नज़्में, तुमने भी हाथों से मुरझाए हुए खत खोले, ओह! अपनी इन आंखों से मैंने कई मांजे तोड़े और हाथों से कई बासी लकीरें फेंकी, हं. तुमने पलकों पे नमी सूख गई थी सो गिरा दी, हं. रात भर जो मिला उगते बदन पर हमको, काट के डाल दिया जलते अलावों में उसे, हं. रात भर फूकों से हर लाव को जगाए रखा, रात भर बुझते हुए रिश्ते को तापा हमने. अशी त्यांची ओह! कविता आहे. बरं. आणि मी त्याचा वाह! अनुवाद करण्याचा प्रयत्न केलाय. स्वैर अनुवाद आहे हं. मुक्तछंदात. ओके. बरं. रात्र थंडी लपेटून आली होती. हं. एक अनामिक हुरहुर आपल्याला जागे ठेवत होती. हं. रात्र थंडी लपेटून आली होती. एक अनामिक हुरहुर आपल्याला जागं ठेवत होती. अस्तित्वातून माझ्या मग मी वृक्ष आठवणींच्या डहाळ्या तोडल्या आणि तू भूतकाळाची पानं तोडलीस. रात्र जागवायला आपल्या दोघांनाही शेकोटीच्या उभेची गरज तर होतीच. मी रिता केला जेव्हा जीर्ण कवितांचा खिसा, तू पण मग हातून चुरगळलेल्या क्षणांचा हिशोब मांडलास. ओह! ओके. माझ्या डोळ्यांचं कित्येक दिवसांचं पारणं फिटलं आणि रात्र जमवायला ओठातून शिळोप्याच्या गप्पाही आल्या. हं, हं, हं. साठवून ठेवलेल्या तुझ्या अश्रूंचा मग नकळत बांध फुटला. आठवणींच्या सिंचनाने शेकोटी उबदार होत होती. आपणही तर दोन शरीरांचे इंधन तिला पुरवतच होतो. हं, हं, हं. रात्र थंडी लपेटून आली होती. थंड निर्जीव होत चाललेल्या नात्यात आपण प्राण फुंकत होतो. ओहो! बापरे! खूप छान केलंयस प्रसन्न. खूप थँक यू. मस्त. प्रयत्न केलाय. आणि एक छोटीशी त्यांची नज्म आहे. ती पण ओके. हां. ऐकवतो. हां. नज्म उलझी हुई है सीने में, हं. मिसरे अटके हुए हैं होठों पर,
उड़ते फिरते हैं तितलियों की तरह, लफ्ज कागज पर बैठते ही नहीं। कब से बैठा हुआ हूँ जानम, सादा कागज पर नाम तेरा, बस तेरा नाम ही है मुकम्मिल, इससे बेहतर नज्म भी क्या होगी. हो. आणि मी त्याचं बापरे. केलंय, हा. कविता जन्माला येते आहे हृदयात, शब्दांना धुमारे फुटताहेत ओठात, अन हम्म. फिरताहेत ते कल्पनांची पंख लावून आकाशात. हम्म. प्रिये, केव्हापासून बसलो आहे इथे कागदावर तुझे नाव चितारत, बस एक तुझं हम्म. नावच तर आहे सत्य, बाकी सर्व मिथ्या. सांग ना याहून अप्रतिम कविता, लिहू शकेल का माझी शब्द संपदा. हो. हो. खूप छान आहे रे. थँक्यू, थँक्यू. सो खूपच असं मस्त. काहीतरी काहीतरी त्यांच्याच आशीर्वादाने आपण करत राहण्याचा प्रयत्न करतो थोडा खूप. नक्कीच नक्कीच त्यातून आपल्याला आनंद मिळतो. हो. आणि हीच वेळ असते हा. जेव्हा आपल्याला, कारण आपलं फील्ड म्हणजे ट्रान्सलेशनचं हम्म. मुख्य करून हे हा. फील्ड, आणि हा. त्यातही टेक्निकल ट्रान्सलेशनचं फील्ड असं आहे, जे बऱ्यापैकी हम्म. एकसुरी आहे, मोनोटोनस आहे. हो. हो. मग ते हो. करत असताना असं काही केलं, की जरा डोक्यालाही खुराक मिळतो, थोडीशी बुद्धीला चालना मिळते आणि तेच तेच आपण घिसपिटा सरकारी काम करत नाहीये असं जाणीव होत राहते. अगदी बरोबर आहे. ते म्हणतात ना, इट सॅशिएट्स आवर हंगर फॉर लिटरेचर. ते राइट, राइट. म्हणजे आपण गुलजारांच्या लेखनाविषयी बोलतोय आणि हम्म. कवितांविषयी बोलतोय किंवा त्यांच्या ललित लेखांविषयी बोलतोय. हम्म. त्याचबरोबर गुलजारांचा जो लिरिसिस्ट म्हणून जो रोल आहे, गीतकार, हो. हो. हा आपल्याला नजरअंदाज करता येऊ शकत नाही. कारण नाही नाही. त्यात सुद्धा त्यांनी इतकं हम्म. भरीव कामगिरी केलेली आहे. हम्म. अ, हम्म. ते स्वतःला लिरिसिस्ट कमी मानतात आणि हम्म. कवी स्वतःला म्हणून घ्यायला त्यांनाही फार आवडतं. पण आवडतं. हा. पण गीतकार आणि कवी असलेला गीतकार आणि साधा गीतकार हम्म. याच्यात खूप फरक पडतो. आणि गुलजार ओके. हा. स्वतः कवी असल्यामुळे त्यांची गीतं पण प्रचंड वेगळी असतात. हम्म. जनरली बर. लोकं सिच्युएशन नुसार गाणी लिहितातच, प्रश्नच नाही. हम्म. हम्म. हो. पण बरेचदा ती सिच्युएशन बेस्ड असतात. गुलजार हम्म. साहेबांच्या गीतांची खासियत ही आहे, की ते हम्म. सिच्युएशन बरोबरच ते हम्म. जे पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे, जे ते गाणं प्ले करणार आहे, ते दाखवणार आहे, हम्म. त्याच्या हम्म. एकंदर पार्श्वभूमीला विचारात घेऊन ते गाणं लिहितात. हो. मी एक तुम्हाला बरोबर. छोटंसं एक्झाम्पल देतो. हो, सांग. सत्या हम्म. नावाचा एक पिक्चर होता, बरेच वर्षांपूर्वी आलेला. इट वॉज अ हम्म. व्हेरी गुड फिल्म, रामगोपाल वर्माची. आणि त्याच्यात बरोबर. जनरली मुंबईचे अंडरवर्ल्ड डॉन किंवा असे हम्म. भाई दादा टोळी असलेले लोक, यांचं सगळं चित्रीकरण होतं. आता त्याच्यात एक हम्म. गाणं आहे, सपने हम्म. में मिलती है म्हणून. हो. सुरेश वाडकर आणि आशाताई, अशा दोघं दिग्गज हा. अ, कलाकारांनी ते गायलेलं आहे. आता हो. गंमत अशी की त्याचे शब्द काही काही इतके गमतीशीर आहे. हम्म. जिथे फिमेल व्हॉइस आहे, तिथे ती जी हम्म. ऍक्ट्रेस आहे ती म्हणते, "सारा दिन रस्ते पे खाली रिक्षे सा, पीछे पीछे चलता है." हा. सो आता जर तुम्ही विचार केला, तुम्हाला पहिल्यांदा जर ऐकला तर असं वाटेल, काय छपरी आहे. असं पण काय? हा. पण तुम्ही पण ते जर बरोबर आहे. नीट विचार केला, की एक हम्म. निम्न मध्यमवर्गीय, हम्म. मध्यमवर्गीयाच्याही खालचा स्तर असलेला, आर्थिक स्तर असलेला हो. अ, हम्म. मराठी माणूस जो हम्म. टोळ्यांमध्ये किंवा भाई दादा यांच्या अंडर काम करतोय, त्याची हम्म. थॉट प्रोसेस तो फार फार तर काय विशेषणं लावू शकतो आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या बाबतीत, तो विचार करून ते गाणं तसं लिहिलेलं आहे. हम्म. आणि तेच तुम्ही इजाजत मधली गाणी जर बघितली, तर हो बापरे. त्याच्यावर एक अख्खा 3 तासाचा पॉडकास्ट होऊ शकतो एखाद्याचा. सहज. सहज. हो. इतकी अर्थपूर्ण गाणी आहेत ती. हम्म. म्हणजे तो बाज वेगळाच आहे. हा बाज हां. वेगळा सत्याचा. आणि इजाजतचं वेगळं. असं हां. त्यांचं प्रत्येक सिनेमाच आहे मला वाटतं. हो, हो. किंवा एक अजून गाणं मला फार आवडतं त्यांचं, अ, एक ही ख्वाब कई बार देखा है मैंने. फार सुंदर गाणं आहे, किनारा पिक्चर मधलं. कधी तुम्ही ऐकलं नसेल किनारा. तर हा. जरूर ऐका.
हो हो खूप हो. सुंदर आहे आणि हम्म, पूर्णपणे मुक्त छंदात लिहिलेलं आहे. यमक, हम्म. प्रास, अनुप्रास काहीही नाही. म्हणजे जर नुसतं ते वाचलं तर एखाद्याला हम्म, लिटरली आर डी बर्मन म्हणायचंय की तुम मेरे को कल टाइम्स ऑफ इंडिया का फ्रंट पेज आके दे दे जाओगे और बोलोगे की कंपोज करो. तसं ते वाटतं. हम्म. एखादी न्यूज हो. असल्यासारखं वाटतं. पण ते अप्रतिम गाणं आहे. वा, प्रसन्न, तू आम्हाला गीतकार, लेखक, कवी, दिग्दर्शक गुलजार साहेब यांच्या दुनियेत घेऊन गेलायस आणि हा विषय कधी संपणारच नाही रे. बोलत राहू हो, शकतो खरंच. आपण त्यांच्याबद्दल. पण आज इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया. पुन्हा एखाद्या नक्की, नवीन त्यांच्या काव्यसंग्रहाबद्दल किंवा ललित लेखाबद्दल बोलूया. नक्की. किंवा त्यावेळेला नक्कीच. गुलजार हे दिग्दर्शक हा. आणि गीतकार याविषयी बोलायला पण नक्की भेटूया. हो, हो. ते पण बोलता येईल. बरोबर आहे. नक्कीच. चालेल. चालेल. धन्यवाद. तू आलास आणि थँक एवढं यू. सगळं छान बोललास आणि अनुवादही तुझे वाचून दाखवलेस. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा माय भेटूया. प्लेजर. थँक यू. नक्की. बाय. ओके. बाय बाय. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बघत राहा लँग्वेज टॉक्स. तुम्ही ही पुस्तकं वाचत असाल, तुम्हाला लेखकाबद्दल, एखाद्या पुस्तकाबद्दल बोलायचं असेल, तर मला नक्की मेसेज करा. आपण बोलूया. धन्यवाद.